बोल गुरु. हा माया ऐक, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळी माहिती काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मग काही नाही, काही टेन्शन घेण्यासारखं कामच नाही. अगं यशवंत सर जे आले होते ना, ते फक्त हिचं शनायाचं अभिनंदन करण्यासाठी आणि ती या कामासाठी किती केपेबल आहे याचा एक अंदाज घेण्यासाठी, तिची काइंड ऑफ परीक्षा घेण्यासाठी, म्हणजे असं गप्पा मारायला म्हणून असे आले होते. यशवंत सर एवढा इंटरेस्ट का दाखवतात तेच कळत नाहीये. हा, आता राधिका त्यांची सून आहे ना, सो राधिकाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तसंही त्यांना इंटरेस्ट असतोच. त्यात आता एवढा मोठा डिसिजन घेतलाय म्हणल्यानंतर ते इंटरेस्ट घेणारच त्याच्यात. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? या यू आर राईट. नाही म्हणजे ऍज युज्युअल राधिकाच्या या निर्णयाचं सुद्धा त्यांना कौतुकच असणार नाही का. बट यू प्लीज बी अलर्ट. ओके. हा नाही डोंट वरी, मी अलर्टच आहे, तू काही काळजी नको करूस. कसं आहे ना पूजा मॅडम, आमच्या शनाया मॅडमना ना तुम्ही दिलेलं जे काही काम आहे, म्हणजे तुम्ही जो जॉब ऑफर करताय तो अतिशय मनापासून करायचा आहे. त्याची तयारी त्यांनी ऑलरेडी सुरू केलेली होती आणि अचानक ही राधिका मसाल्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. पण ही जबाबदारी येऊन पडली असली तरी सुद्धा तुम्हाला दिलेल्या कमिटमेंटवर आणि त्यांच्या डिसिजनवर त्या ठाम आहेत अजूनही. म्हणजे राधिका मसाल्याची जबाबदारी त्यांच्यावरून पडल्यानंतर मी लगेच त्यांच्याशी बोललो की तुमचा काही डिसिजन बदलला आहे का, हवं असेल तर मग मी अतरंगी रेडिओच्या अथॉरिटीज बरोबर बोलून घेतो. पण तसं काही नाहीये, त्यांचा डिसिजन अजूनही ठाम आहे, बदलला नाही. जर तुमचा डिसिजन बदलला असेल तर मला सांगा, मी आता माझ्या सिनियरशी बोलते फोन करून. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो पिंकीचा इंटरव्ह्यू. एक इंटरव्ह्यू द्यायला काय हरकत आहे ना. मी काय करतो, मी आमच्या शनाया मॅडमला लगेच फोन करून घेतो. हा म्हणजे त्यांना बोलवतो इथे आणि तुम्ही काय ते समोरासमोर बोलूनच घ्या ना एकदा. हा हाय वो क्या. हे लटोरी, फोन का नाही उचलत ग तू? अरे का घेत नव्हतीस म्हणजे काय, तुझी बायको इथे होती ना आता, तिच्या बरोबरच गप्पा मारत होते म्हणून लक्ष नाही गेलं फोनकडे. आत्ताच गेलीये ती. त्या रेडिओवाल्या मॅडम आहेत ना, त्या तुला भेटायला तुझ्या घराखाली आल्या होत्या. काय? हा मग मला त्यांनी फोन केला म्हणून मला कळलं तरी, म्हणून मी येऊन त्यांना थांबवलं. त्या वर आल्या असत्या, राधा असताना तर काय गोंधळ झाला असता. फ्रीक. मग आता कुठे आहेत त्या? काय ते तुझ्या घराजवळचं काहीतरी हॉटेल आहे, तिथे थांबवलंय मी. पण मग करायचं काय आता, प्लॅन काय? मला सांग, राधा गेली आहे ना? हा. तर मग मी त्यांना घेऊन तुझ्याच घरी येतो ना. नाही नाही, इथे नको आणू. का? अरे का इथे गॅरी आणि मम्मा दोघंही आहेत ना. मी एक काम करते, मीच येते तिकडे. बरं ये, पण लवकर ये. आणि मला अजून एक सांग, आता मी जेव्हा इथून घरी जाईन तेव्हा राधाला काय सांगू, कुठे गेलो होतो मी? अरे एवढ्या अतरंगी आयडिया तुलाच सुचतात, काहीतरी काढ ना विषय, सांग ना काहीतरी. तू ये ना बाई, तू लवकर इकडे ये, म्हणजे सगळं वेळेत आपल्यात आणि मी निघेन. चल ये लवकर. हो मी लगेच निघते. आणि तू का काळजी करतो, आपलं ठरलंय ना आधीच की राधिकाला सगळं खरं खरं सांगायचं. झालाच उशीर तर खरं सांगू तिला. ठीक आहे, टेन्शन घेऊ नको. तू ये ग बाई लवकर. पेपे 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 करत बसते हे. सौमित्र, नक्कीच जेनीला काहीतरी खाण्याची इच्छा झाली असणार आणि तिला घेऊन आलेला असणार. तर तुमच्या डोक्यावर काहीतरी होतं. केस बांधलेले सोडले. अच्छा हो, छान आहेत केस, लांब सडक एकदम छान आहेत. हा बरं, शनाया मॅडमशी झालं बोलणं? काय म्हणाला? हा त्या येत आहेत आता. आणि मी काय म्हणतो, त्या आल्या ना की तुम्ही तुमची मीटिंग कंटिन्यू करा, मला आता निघायला लागेल. एक मिनिट. तुम्ही जाणार असेल तर एक रिक्वेस्ट करू? हा बोला ना. मला पिंकी सोबत एक सेल्फी हवाय. तुम्ही अजून म्हणजे पिंकीत अडकण्यासारखं काही नाहीच आहे. तुम्ही का अशा अजून अडकलायत पिंकीमध्ये? प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही ऐकणार नाही आहेत का? नाही. घ्या आता, काय घ्या. खरंच आल्या. पिंकी सारखे एक्सप्रेशन्स द्या ना. दाढीत मग आलं. लिपस्टिक पण लावू? आहे ना. काय तुम्ही घ्या 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 सेल्फी घ्या. तू काय करते इथे राधा? तू काय करते इथे? हे मी तुला विचारायला पाहिजे. तू जेनी जवळ थांबणार होतास ना, इथे कशाला आला?
आणि हा कोण? नमस्कार, मी पूजा फ्रॉम मातरंगी रेडिओ. हॅलो. काय इथे का आलात? तुम्ही राधिका सुभेदार ना? प्लीज टू मीट यू मॅम. मला तुम्हाला भेटायचंच होतं. मग तुम्ही सौमित्राला भेटलात, मी ऐक ना राधा, मी बोलतो, मी सगळं सांगतो तुला. तुम्ही बसा शांतपणे बसा. जरा नवरा बायको एक छोटस आहे, काय नाही, बसा तुम्ही, बसा. तू आलोच आम्ही. अरे तू असं काय करते? तू अशी तू डायरेक्ट आहे बघ. काय माहितीये का, या ज्या माकडहाडाला काही झालंय का? कुठे काय सरळ उभा राहा ना, सरळ उभा राहा. पण तू ना उगाच असं मला पकडल्याचं फिलिंग देऊ नकोस, कळलं ना? तू समजतेस तसं काही नाहीये. मी काहीच समजत नाहीये, मला काही काय कोण या? ही आहे, ही एक मुलगी आहे. ही मुलगी आहे? हो. ही खरंच मुलगी आहे? चेक करून घे एकदा. म्हणजे अरे श्रेयस आला होता ना, म्हणजे श्रेयस आला होता तेव्हा तू मुलगी झाला होता त्याला फसवण्यासाठी. तसं श्रेयस असेल कदाचित मुलीच्या वेशात. तू मस्करी करतेस का माझी? एक मिनिट, तू असं का बोलतेस एकतर माझ्याशी? नाही ठीक आहे, तू आता विषय काढलाच आहेस तर मी तुला सांगणार नव्हतो खरं तर, पण आता सांगतो. हे बघ काय? श्रेयस आता बोललीस ना तू, श्रेयस साठी मी तिला भेटायला आलोय. श्रेयस साठी हिला भेटायला आलाय? म्हणजे त्या दिवशी पूजेच्या वेळेला बोलणं झालं ना आमचं, मी आनंद आणि श्रेयस बोलत होतो ना पूजेच्या, हिचं पण ना पूजा. तर तेव्हा काय झालं, तर आम्ही म्हणालो की आम्ही तुला एवढा त्रास दिलाय तर त्याची भरपाई म्हणून आता तुझ्या आयुष्यात मुलगी पण आम्ही शोधणार. तर ती जबाबदारी म्हणून आम्ही त्याला म्हणजे तिला भेटायला आलोय खास श्रेयससाठी. हो, पूजेच्या दिवशी प्रॉमिस केलं म्हणून पूजा. दिवाळीच्या दिवशी केलं असतं तर काय दीपाला आणलं असतं? श्रेयसला माहिती आहे? नाही ना, त्याच्यासाठी सरप्राईज आहे. हो, मग मला नाही कळणार. आता सोक्ष लावून टाकते. तू येईलच का राधा? ते जर तुमचं बोलून झालं असेल तर मला तुमच्यासोबत पण एक सेल्फी हवाय. माझ्यासोबत? हो. अरे वा, घ्या ना सेल्फी घ्या ना. कशाला? नाही घेऊ दे ना, घे सेल्फी घ्या. वाह काय छान सेल्फी आला. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. हा बोला ना. हे पा, श्रेयस आणि कशाला आताच तुला लगेच विषय काढायचा? काय नाही, ते श्रेय कोणाला, राधिका मसाले का? अगे ते आमचे खूप पर्सनल. तुम्ही बसा ना, मी सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही बसा. आलोच मी. ऐक ना राधा, काय चाललंय तुझं? पुढे काय चाललंय? बोलू दे ना. ऐक ना जरा शांतपणे ऐकशील का? मला बोलू देशील? बोल. मी खोटं बोललो तुझ्याशी. काय? श्रेयससाठी मी या मुलीला भेटायला आलोय हे मी खोटं बोलतोय तुझ्याशी. पण आता तर तू म्हणालास की मी आता सांगतोय ना तुला की मी खोटं बोलतोय तुझ्याशी. माझ्याशी कधीच नाही खोटं बोलत. अगं राधा, पण मी या क्षणाला आता तुझ्याशी खोटं बोलतोय. पण ऐक ना खरंच मी सांगतोय, मी तुला फसवून काहीही करत नाहीये, एवढा प्लीज विश्वास ठेव. पण माझा विश्वास आहे, तू नाही फसवणार आहे. हा मग बस ऐक आता ऐक. हे बघ, आता तू काही बोलू नकोस. तू आता घरी जा. घरी आल्यानंतर मी तुला सगळं खरं सांगतो. प्लीज विश्वास ठेव, प्लीज. अरे भोक्या पण ना, याला राधिकाशी जरा खोटं बोलता येत नाही. जाऊ दे, राधिकाला इथून घालवण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी काय करू? शनाया? हा शनाया. हॅलो ऐक ना. सॉरी जेनी, मी तुला आता डिस्टर्ब करते. नाही बोल ना. ऐक ना, माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. हा बोल. पण मला आधीच सांग की तू मला कारण बिरण काही विचारणार नाही. व्हॉट डू मीन? ऐक ना प्लीज, प्रॉमिस कर ना जेनी. ते जीवन मरणाचा प्रश्न आहे माझा, प्लीज. अरे बापरे, एवढं? हा ठीक आहे, आय प्रॉमिस. बोल, काय करायचंय? ऐक बोके आता माझ्यासोबत आहे. यू मीन सौमित्र? पण ते तर ऐक ना प्लीज तू आत्ताच आता एक काम कर ना, राधिकाला फोन कर आणि तिला ताबडतोब बोलवून घे तुझ्याकडे. का? प्लीज मला खूप गरज आहे तुझी. तुला काय हवं ते कारण सांग, तिला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिला प्लीज बोलवून घे. ती आत्ताच्या आत्ता इथं निघाली पाहिजे. प्लीज जेनी, प्लीज. मी फोनची वाट बघते. हा शना, लिसन टू मी. हे मी ना असं मॅमशी खोटं वगैरे नाही बोलू शकत. हो मला माहिती आहे जेनी, पण प्लीज मी कधी फेवर मागते का तुझ्याकडनं? प्लीज एकदा
हा प्लीज तू फोन कर आणि तुला थोड्याच वेळ खोटं बोलायचंय कारण मी सगळं लवकरच क्लिअर करणार आहे. सिरियसली प्रॉमिस प्रॉमिस. प्लीज फोन करजी प्लीज प्लीज. अगं प्लीज 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 प्लीज. अगं पण मी थँक्यू थँक्यू थँक्यू. प्लीज लगेच फोन करू. ओके बाय. लव्ह यू बेबी. बाय. अगं नाही हॅलो लिसन. हे बघ सौमित्र, तू आता सांगतोयस म्हणून मी विश्वास ठेवते, पण घरी आल्यानंतर मला सगळं सांगायचंय, कळलं? हो ग बाई, मी सगळं सांगणार आहे. एकतर ना मला तुझ्यापासून काही लपवायला आवडत नाही राधा, आणि लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते तुला लगेच कळतं. हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती. पिंकी सर, अजून किती वेळ लागणार आहे? पिंकी म्हणायचा थांबलात ना की लगेच काहीतरी घडेल. हा जरा थांबा. तिला कसं माहिती पिंकीचं? सांगतो ना मी, सगळं सांगतो तुला, घरी आल्यावर सांगेन. हा बोल जेनी. मॅम तुम्हाला यायला लेट होणार आहे का? हो येते मी, थोड्या वेळात येते. का ग काय झालं? डॉक्टरची अपॉइंटमेंट होती ना आज. आज? हो आज आहे ना. तुम्ही विसरलात की काय? विसरलात ना तुम्ही? नाही इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी जाते एकटी. तुम्हाला लेट होत असेल ना, मी जाते. हा एकटी. नाही तू थांब, मी येते. 10-15 मिनिटात मी पोहोचतेय, जवळच आहे मी. ओके मॅम, मी ठेवते. बाय बाय. ओ गॉड, आय एम सॉरी. काय झालं? सौमित्र, आज जेनीची अपॉइंटमेंट होती आणि तू तिच्या जवळ न थांबता इथे आलेला आहेस. आज होती. आणि हे बघ, पुन्हा जर श्रेयसच्या बाबतीत काहीतरी चुकीचं वागलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी. हा घरी ये. पिंकी सर, किती वेळ अजून? मलाही उशीर होतोय. जर शनाया मॅडमला काही हरकत नसेल तर आपण उद्या करूया मीटिंग. आली आली. हाय. हॅलो. हाय. हाय. सॉरी यायला उशीर झाला ना, सो सॉरी. नाही म्हणजे काय? नाही म्हणजे काय? हा अरे बाई विकायचे ना, मग भाषा कळत नव्हती. अरे भाई, असं कसं? आपण जिथे चड्ड्या विकतो तिथली भाषा आपल्याला यायला पाहिजे. आधी भाषा शिक, मग चड्ड्या विक आणि हिशोब दे. हा मम्मा काय करताय? लॅपटॉप बघते. कधी बघितला नाही? काय 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 असा दुसऱ्याचा लॅपटॉप बघतात का? तेही एखाद्या मोठ्या नंबर 1 बिझनेसमॅनचा. कोण बिझनेसमन? कोण बिझनेसमॅन म्हणजे? हो मी. चड्डी बनियांचा बिझनेस आहे माझा. आणि मुळात म्हणजे एका सिंगल पुरुषाचा लॅपटॉप असा बघायचा नसतो. तुला सिग्नलवर चड्ड्या विकणाऱ्याचं म्हणायचंय का? माझ्याकडे लॅपटॉप तरी आहे, तुमच्याकडे काय? माझ्याकडे ना केडा एक महत्वाचं काम आहे. आता केड्याकडे आल्या म्हणजे महत्वाचंच काम असणार. माझ्या आवडीचा एखादा पदार्थ डब्यात घेऊन आलात की काय? केड्या, तू माझं हे काम कर, मग तुझ्यासाठी आवडता पदार्थ मी डब्यातून घेऊन येईन. डब्यात? बोला काय डब्बा? नाही काय काम आहे? काम आहे, मला सांग, सोशल मीडियावर माणसं शोधता येतात का रे? मम्मा माणूस. अरे काल डॅडी आले होते. डॅडी? मम्मा सणाचे डॅडी आले होते? डॅडी? अरे सौमित्रचे डॅडी आले होते आमच्याकडे जेवायला. मम्मा सौमित्रचे डॅडी. सौमित्रचे डॅडी आले तू काय? हो त्याच्यात काही नाही. अरे असं काय करतो? त्यांच्यासारखा सेम टू सेम दिसणारा एका माणसाला शोधायचंय मला सोशल मीडियावर. येस. मग काय हे बघा. डिट्टो सौमित्रचे डॅडी. यशवंत बनहट्टी. अरे सौमित्रचे डॅडी शोधून दिले तुम्हाला. अरे पण तुम्हीच तर म्हणाला तर याच्यावर शोधून द्या, मग शोधून दिलं. अरे सेम टू सेम माणूस, पण नाव दुसरं असेल ना त्याचं. नाव दुसरं असेल? मग नाव काय असेल? सुधाकर शास्त्री. सुधाकर शास्त्री? सो नाही, मला फक्त एकच डाऊट होता की मी आता राधिका मसाल्याची सीईओ पण आहे आणि बिंदू राणी पण. ते फक्त मॅनेज कसं करायचं एवढंच. त्याचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. केलाय? म्हणजे असं की तुम्हाला स्टार्टिंगला ऑफिसला यावं लागेल, मग त्यानंतर आम्ही तुम्हाला एक वेगळा नंबर, लॅपटॉप आणि माईक प्रोव्हाइड करू. सो तुम्ही कुठूनही ऑनर जाऊ शकता. ओ हो का? हे भारी.
हो, पण एका गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही एकटे आहात ना, ह्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण बिंदुराणी हे तुमचं नाव असेल आणि तीच तुमची ओळख असेल. सो कोणालाही कळता कामा नाही की बिंदुराणी म्हणजे शनाया सबनीस. हां, ओके. कारण तुमचा आवाज आणि तुमची बोलण्याची स्टाईल हीच बिंदुराणीची ओळख असणार. तुम्हाला हे मान्य असेल तरच आपण पुढे बोलूया. हे काय आहे एक्झॅक्टली? कॉन्ट्रॅक्ट पेपर्स. तुम्ही चुकून जरी तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज केली तर त्याच्या नुकसानाची भरपाई तुम्हाला करावी लागेल. सो अलर्ट राहा. ह्याच्यात तुमची सॅलरी वगैरे सगळी दिलेली आहे. एकदा वाचून घ्या. आपण लवकरात लवकर शो सुरू करूयात. ऑल द बेस्ट. थँक्यू. लाईफ कसलं चेंज झालंय बघतोयस ना. एका साईडला सीईओ पण आणि एका साईडला बिंदुराणी पण. कसली फेमस होणार आहे. पण तुम्ही अशा मारताय का मॅडम मला? मी मॅनेजर आहे. कोणाचा? मारा मारा. किती भारी. प्लीज प्लीज प्लीज. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हाच असू दे, हाच असू दे. 1 2. नाही रे केड्या, हात तोंड नव्हेच. काय नाही म्हणजे मग सगळे शास्त्री बघून झाले, रवी शास्त्रीचाच फोटो राहिलाय आता फक्त. नाही 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 केड्या, आता तर माझी खात्रीच पटली की तू सुधाकर शास्त्री म्हणजे सौमित्राचे डॅडी तेच असणार. अहो काहीतरीच काय. अरे खरोखरच मला तसं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते राहू द्या हो, ते नंतर बघू. पण मला आधी हे सांगा की आपण ज्याला शोधतोय तो सुधाकर शास्त्री आहे कोण? सुधाकर शास्त्री माझा कॉलेजमधला बॉयफ्रेंड, ज्याला मी प्रेमाने सुस्सू म्हणून हाक मारायचे. शिशी सुस्सू. ओके ओके. काहीतरीच काय म्हणजे बॉयफ्रेंड होतो तुम्हाला? अरे वा वा. पुढे? वर्षभर आम्ही एकत्र होतो कॉलेजमध्ये. अरे वा. तो माझ्या आयुष्यात अचानकपणे असा आला आणि भुरकन अचानकपणे निघूनही गेला. क्या बात आहे. काय असं कसा गेला? बघ ना, त्यानंतर एकही फोन नाही, चिठ्ठी नाही. चिठ्ठी न कोई संदेश. काळी 2 चिठ्ठी नको. मग तुम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न नाही केला का? केला ना. मी त्याला शोधलं. मी सगळ्यांना जाऊन विचारलं. तो जिथे जिथे राहतो असं सांगितलं ना, तिथे तिथे जाऊन मी विचारलं. पण सगळे म्हणाले इथे तो राहतच नाही म्हणून. काल अचानक सौमित्रचे डॅड समोर आले आणि मला असं वाटलं म्हणजे हेच ते सुधाकर शास्त्री आहेत. आणि केड्या मला खात्री आहे की सौमित्रचा डॅड नसून तोच सुधाकर शास्त्री आहे. अहो मम्मा, म्हणजे काय आहे तुमच्या या लव्ह स्टोरी बद्दल ना पूर्ण सहानुभूती आहे हो मला. पण कसं आहे माहितीये का, ते यशवंत बनहट्टीच आहेत. त्यांचं स्वतःचं लायसन्स आहे, पासपोर्ट आहे, स्वतःची कंपनी आहे, बायको आहे, मुलगा आहे आणि आता तर सून पण आहे, रेडीमेड नातवासह. गप्पच रे केड्या, प्लीज शोधून काढ ना. प्लीज माहिती काढ ना त्यांची प्लीज. बरोबर ठीक आहे. सुस्सू. एक मिनिट शनाया. काय आता? तुम्हाला काही क्वेरीज आहेत का? नाही, पण एक रिक्वेस्ट करायची होती. हां, बोला ना. तुम्ही आता जे म्हणालात की कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे म्हणजे बिंदुराणी ही जी तिची ओळख आहे ती आम्ही दोघं सोडून बाकी कोणालाही आम्हाला सांगता येणार नाहीये. पण एका व्यक्तीला आम्हाला सांगावं लागणार आहे आणि ती आमची गरज आहे. तर सांगू शकतो का? मला कसं कळलं तर तुम्ही कोणाला सांगणार आहेत आणि ती व्यक्ती अजून कोणाला सांगणार नाही ह्याची काय गॅरंटी? नाही, ती गॅरंटी आम्हाला आहे ना. म्हणजे ती व्यक्ती बाकी कोणालाही सांगणार नाही याची गॅरंटी आम्हाला आहे. नाही, ठीक आहे, तुम्ही सांगताय तर काही हरकत नाही. पण मी जसं तुम्हाला बोलले, जर चुकून जरी तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज झाली तर मग नुकसान भरपाई तुम्हाला करावी लागेल. हो, पण त्याचं काहीच टेन्शन नाही आहे आम्हाला. पण मॅडम कसं आहे की जर आम्ही त्या व्यक्तीला सांगितलं नाही की हीच बिंदुराणी आहे तर हिला परफॉर्म करताना सतत टेन्शन राहील. ते म्हणून सांगायला लागेल आम्हाला. हो बरोबर आहे. ठीक आहे. ओके ना? मग रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. येस नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. हा कर, तसंही कर. छान आहे. हो, थँक्यू. थँक्यू मॅम.